न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। अनिल परब यांनी केलेल्या चुकीच्या वक्तव्याबद्दल त्यांनी सभागृहाची जाहीर माफी मागावी। प्रवीण दरेकर। अनिल परब यांनी स्वतःची तुलना संभाजी महाराजांशी केलेली आहे। त्याच्या या विकृत मानसिकतेचा आणि संभाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या परबांचा आम्ही धिक्कार केला। काल सभागृहात बोलले, छत्रपती संभाजी महाराज यांचा धर्म बदलण्यासाठी छळ झाला आणि माझा पक्ष बदलण्यासाठी छळ होतोय, असं बोलून त्यांनी छत्रपती महाराजांशी स्वतःची तुलना केली। छत्रपती संभाजी महाराज यांच्या पायाच्या नखांशी देखील त्यांची तुलना होऊ शकत नाही आणि म्हणून आम्ही शिवभक्तांनी अनिल परब यांचा धिक्कार केला। त्यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल सभागृहात जाहीर माफी मागावी, अनिल परब यांचं निलंबन करावं अशी आमची मागणी आहे। अनिल परब यांनी या ठिकाणी स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांशी केलेली आहे। या विकृत मानसिकतेचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या अनिल परबांचा आज या ठिकाणी आम्ही धिक्कार केला। कारण काल सभागृहामध्ये अनिल परब यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा धर्म बदलण्यासाठी छळ झाला आणि माझा पक्ष बदलण्यासाठी छळ होतोय आणि असं असताना छत्रपती संभाजी महाराजांशी तुमची तुलना होते, हे रेकॉर्डवर त्या ठिकाणी बोलू का? तर रेकॉर्डवर त्या ठिकाणी घ्या आणि राज्यपालांचं अभिभाषण गेलं कबुतराच्या भोकात, अशा प्रकारचं एक किळसवानं वक्तव्य अनिल परब सारख्या जबाबदार आमदाराला शोभणारं नव्हतं। आणि शेवटी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर प्रेम करणारा महाराष्ट्र आणि हिंदुस्थान आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पायाच्या नखाची सर सुद्धा, धुळीची तुलना सुद्धा या ठिकाणी अनिल परबची होऊ शकत नाही। आणि म्हणून तमाम छत्रपती संभाजी महाराजांवर प्रेम करणारे सारे शिवभक्त, संभाजी महाराजांचे भक्त म्हणून या ठिकाणी आम्ही आमदारांनी पायऱ्यांवर या ठिकाणी अनिल परबांचा धिक्कार केला। त्यांनी जी स्वतःची संभाजी महाराजांशी तुलना केली त्याबद्दल त्यांनी सभागृहात जाहीर माफी मागावी, अन्यथा अनिल परब यांचं निलंबन करावं अशी आमची त्या ठिकाणी मागणी आहे। आणि राज्यपाल यांच्याविषयी, अभिभाषणाविषयी जे काही वक्तव्य केलं तेही असंसदीय आहे, तेही या ठिकाणी शोभणारं नाहीये। त्या संदर्भात त्यांनी सभागृहात त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करावी, माफी मागावी, अन्यथा अनिल परब यांना त्या ठिकाणी सळो की पळो केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। नाही, मला वाटतं म्हणजे तुम्हाला कुठला अहंकार आला? छत्रपती संभाजी महाराजांपेक्षा आपल्याला मोठे समजता का? छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांची तुलना होऊ शकत नाही आणि एवढी मुजोरी आणि मास त्या ठिकाणी अशा पद्धतीनं कोण करणार असेल तर त्यांना जशाच तसा त्या ठिकाणी धडा शिकवला जाईल। असंसदीय भाषेचा वापर वारंवार होतो, त्याबद्दल आता परत माफी मागायला तयार नाही, त्यांच्या निलंबनासाठी तुम्ही असं नाही, 100% आम्ही आग्रही राहणार। संभाजी महाराजांशी तुलना आपली होऊ शकत नाही, राज्यपालांच्या अभिभाषणाचा अवमान आपल्याला करता येणार नाही आणि तुम्ही नाक्यावरची भाषा त्या ठिकाणी सभागृहात बोलून चालणार नाही। आणि शेवटी सभागृह वरिष्ठांचं सभागृह आहे, या सभागृहाकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असतं आणि महाराष्ट्रामध्ये
अनिल परबांच्या विरोधात एक प्रचंड संतापाची लाट उसळली आणि म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचे पाईक म्हणून या ठिकाणी आम्ही पायऱ्यांवर आंदोलन केलं. जितेंद्र आव्हाड यांचं देखील असं स्टेटमेंट होतं. औरंगजेब नसतं तर मग छत्रपतींना कोणी विचारलं नाही, विरोधी पक्षाला दाबण्याची आवश्यकताच नाही. ते ऑलरेडी एवढा दबलेला आहे की त्यांनी पहिलं त्यातनं बाहेर येण्याचा प्रयत्न करावा. खरं म्हणजे अधिवेशनात विरोधी पक्षाची कुठेच छाप त्या ठिकाणी अस्तित्वच दिसत नाही. त्याच्यामुळे याचं आत्मपरीक्षण करावं, जनतेच्या प्रश्नांवर बोलावं. आम्हाला दाबण्याची आवश्यकता नाही. आम्ही त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेसाठी काम करणं हा आमचा अजेंडा आहे. त्यांना दाबणं आमचा अजेंडा नाही, असेच ते दबलेले आहेत. शुभेच्छुक आदेश पगारे, जिल्हाध्यक्ष नाशिक, अनिल सोनवणे, उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र, प्रमोद गांगुर्डे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाशिक, मिलिंद हाटे, युवक शहराध्यक्ष नाशिक. आर्थिक गुन्हेगार आहे, हे आर्थिक क्षेत्रातले अतिरेकी आहेत, टेररिस्ट आहे. यांना कधी परत आणणार? अजय हसरला अटक करून त्याची झडती घेतली पाहिजे की त्यांनी माजी मुख्यमंत्र्यांच्या साठी कुठे आणि कसा पैसा गोळा केला हे सगळ्यांना माहिती आहे. किमान 10,000 कोटी घेऊन हे महाशय परदेशामध्ये स्थायिक व्हायला गेलेले आहेत आणि त्याच्याकडे या सध्याच्या सरकारमधल्या अनेकांचे पैसे गुंतवलेले आहेत. जर देवेंद्रजींनी भूमिका घेतली असेल की अशा व्यक्तीला मैत्री या संघटनेतून दूर करावं आणि एखाद्या चांगल्या अधिकाऱ्याला आणावं तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. बघा, अजय हसर आणि त्याचे राजकीय आखा ही ईडीची फिट केस आहे. पण ईडी यांच्यापर्यंत पोहोचणार आहे का? गृह मंत्रालयानं अजय हसरला विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याची चौकशी केली पाहिजे. एकदा आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केली, पण माझ्या माहितीप्रमाणे की पैशाच्या बाबतीमध्ये सगळ्यांचं तेरी बी चूप आणि मेरी बी चूप ही भूमिका असते. पण राऊतसाहेब, अशा पद्धतीच्या स्वच्छता मोहिमेतून एकनाथ शिंदे यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न सुरू आहे का? एकनाथ शिंदे यांना पंख कधीच नव्हते. तुमच्या माहितीसाठी ते उड्या मारायचे फक्त. त्यांना कधी पंख नव्हते, त्याच्यामुळे ते कधी उडालेच नाहीत. त्यांच्या फक्त बेडूक उड्या होत्या, उंच उड्या होत्या. पंख असलेला माणूस हा गरुड झेप घेतो, अशा प्रकारच्या घाणेरडे कृत्य करत नाही. त्याच्यामुळे त्यांना पंख होते आणि पंख छाटले हे काय मला मान्य नाही. हा, त्यांच्या उड्यांना बंदी घातली आहे. राऊतसाहेब, आणखी एक होतं की काल विधान परिषदेमध्ये अनिल परब यांनी भाषण करताना काही संदर्भ दिले ज्यात छत्रपती संभाजी महाराजांचाही भाषणात उल्लेख होता. मग राज्यपालांच्या अभिभाषणातून संभाजी महाराजांचा उल्लेख वगळणं वगैरे वगैरे असे सगळे संदर्भ देत असताना त्यांनी एक विधान केलं की कशा प्रकारे त्यांचाही छळ झाला. ईडी, सीबीआय अशा माध्यमातून नोटिसेस बजावून त्यांना पक्षांतर करण्यासाठी हे झालंच केलं गेलं. हे झालं. ते समोर एक तुमच्या मूर्तिमंत उदाहरण आहे ना. याच वास्तूमध्ये माझा छळ करत होतो ना ईडीवाले येऊन, इथेच तुमच्या समोर. इथूनच मला अटक करून तुरुंगात घेऊन गेले, माझा काही संबंध नसताना कोणत्याही प्रकरणाशी. अनिल परब यांना त्रास झाला. रवींद्र वायकर यांच्यावर तर ईडीने दबावच टाकला होता पक्षांतर करा म्हणून, एकनाथ शिंदेने ईडीच्या माध्यमातून. जे घाबरले नाही, ज्याने छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी राजे आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श बाळगला, ते शरण गेले नाहीत. आणि जे नामर्द होते, डरपोक होते, ते पळून गेले. तर त्याच्यावर आता काय चर्चा करायची? बोले हिंदी में महाविकास आघाडीची मोठी बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये पार पडली. शरद पवार, उद्धव ठाकरे, तुम्ही स्वतः महायुतीचे महाविकास आघाडीचे अनेक आमदार या बैठकीला उपस्थित होते. नेमकं काय ठरलंय? काही निर्णय झाले आहेत का? काय स्पष्टता त्या बाबतीतली देऊ शकता? काल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये महाविकास आघाडीची बैठक झाली. सर्व विधान परिषदेचे सदस्य उपस्थित होते. माननीय शरद पवार साहेब असतील, काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी असतील, माननीय उद्धवजी असतील,
जयंतराव पाटील, आमचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, भास्कर जाधव, सगळे प्रमुख नेते तिथे उपस्थित होते. आणि सगळ्यांनी, जरी आपली संख्या 50 असली तरी ही संख्या एक ताकदीची संख्या आहे. हे गृहीत धरून आपण विधिमंडळाच्या सभागृहात लढा दिला पाहिजे, एकजुटीने राहिलं पाहिजे, सरकारला अडचणीत आणणारे प्रश्न उपस्थित केले पाहिजेत. या संदर्भातले योग्य मार्गदर्शन तिथे अनेक अनुभवी नेत्यांनी केलं. आणि भविष्यामध्ये अशा प्रकारच्या बैठक महिन्यातून एकदा तरी आपण घ्यावी, ही सूचना तिथे मान्य करण्यात आली. रोहित शर्मा तिथे खेळत होता, ते टर्फ म्हाडाने उद्ध्वस्त केलंय, जिथे त्याने धडे घेतले. दिनेश लाड तिथे कोचिंग करतात, ते टर्फच आता काढून टाकण्यात आले. सांगितलं आधी तिथे कमर्शियल वापर होतं म्हणून, जिथे रोहित शर्मा तिथे होता. नाही, त्याच्यावरती सरकारनं उत्तर द्यावं ना. बोले आपका क्या है? कैसे गलत तरीके? भैयाजी जोशी बहुत अनुभवी नेता है, बुजुर्ग नेता है, हाँ, रिस्पेक्टेबल लीडर है. आरएसएस के लोग जब एक बयान देते हैं तो बहुत सोच समझ कर देते हैं, और क्या बोलना चाहिए क्या नहीं बोलना चाहिए ये सोच कर बयान देते हैं. मुंबई की भाषा मराठी नहीं है. ये बयान जो आरएसएस की तरफ से आया है वो बहुत ही गंभीर है. उनके सोच क्या है, भविष्य के बारे में, वो मुंबई महाराष्ट्र के बारे में क्या सोचते हैं, ये उसमें से व्यक्त हुआ है. ये लोग मुंबई को महाराष्ट्र से अलग करना चाहते हैं. ये उनका पुराना एक सपना है, मकसद है. ये उनके मुंह से बाहर निकला है. लोग भड़क गए हैं. क्या इस प्रकार की भाषा, इस प्रकार का वक्तव्य चेन्नई में जाकर करते हैं कि चेन्नई में हिंदी बोलना चाहिए, हैदराबाद में जाकर बोल सकते, या अमरावती जो है आंध्र की राजधानी, वहां जाकर ये भाषा बोल सकते, केरल में जाकर बोल सकते, कलकत्ता में जाकर बोल सकते? नहीं बोल सकते. महाराष्ट्र में कमजोर सरकार है, इतनी कमजोर है जो अपनी महाराष्ट्र और महाराष्ट्र की भाषा के बारे में कोई विचार नहीं करती, विचार नहीं रखती. इसलिए तो ये साहस होता है ये लोगों का. चलिए, थैंक यू. आप ये कह सकते हैं फडणवीस ने फटकार दी थी, ये बात आपको लगता है संतुष्ट कर सकती है इस बात की? नहीं, किसी को कोई फटकार नहीं मिली. कल विधानसभा में भैयाजी जोशी के बारे में एक निंदा ठराव आना चाहिए था, एक रेजोल्यूशन आना चाहिए था उनके खिलाफ. इस प्रकार का वक्तव्य हम सहन नहीं करेंगे. लेकिन भाजपा के कुछ लोगों ने भैयाजी जोशी का वक्तव्य का समर्थन किया. ये बहुत ही गलत है. चलिए, अनिल परब ने अपनी तुलना छत्रपती संभाजी महाराज से की. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. अनिल परब यांची लायकी नाहीये संभाजी महाराजांशी स्वतःची तुलना करायची. आमदार संजय गायकवाड. स्वराज्याची निष्ठा हे जर सगळं पाहिलं तर हा परब लागतो कुठं त्याच्यामध्ये. आणि म्हणून अशा एखाद्या आमदाराने स्वतःची तुलना एखाद्या छत्रपतीशी करावं, हे त्याच्या बौद्धिक दिवाळखोरीचं लक्षण आहे. हे सगळी सिरियल सुरू झाली आहे, महापुरुषांच्या विटंबना करणारी, त्यांना नाव ठेवणारी, महाराष्ट्रामध्ये ही स्वतःला प्रसिद्ध मिळवण्याकरता हे एक प्रकारची त्याला काय म्हणतो साखळी सुरू झालेली आहे. बेशरम लोक आहेत, नालायक लोक आहेत. हे जागतिक दिवस आहे, महिला जागतिक दिवस आहे. उद्या जयकुमार गोरेंचं प्रकरण 8 वर्षापूर्वीच कोर्टामध्ये संपलेलं आहे. कोर्टाने त्याचं साहित्य डिस्ट्रॉय करायचं सांगितलेलं आहे. आणि अशा प्रकारे जे विषय संपलेला आहे त्याला त्या विषयावर एखाद्या मंत्र्याचं चारित्र्य हरण करून त्याला बदनाम करून राजीनामा मागणं हे तर मूर्खपणाचंच लक्षण आहे.
म्हणजे तुम्ही काही विचार करत नाही, एखादा लोकप्रतिनिधी किती कष्ट करून या भवनापर्यंत पोहोचतो, एक राज्याची जबाबदारी घेतो आणि तुम्ही उठली जिबकी लावली ठेवला काही आरोप करायचे आणि त्याचा आयुष्य बरबाद करायचं, हे बरोबर नाही. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी बहुजनांचे संघर्ष नायक लोकनेते नानासाहेब इंदिसे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक आदेश पगारे जिल्हाध्यक्ष नाशिक, अनिल सोनवणे उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र, प्रमोद गांगुर्डे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाशिक, मिलिंद हाटे युवक शहराध्यक्ष नाशिक. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी बहुजनांचे संघर्ष नायक लोकनेते मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पूर्ण करावा, आम्हाला आंदोलन करायला भाग पाडू नका. शिंदे समितीला मुदतवाढ दिली, मात्र समिती काम करत नाही, समाजाला फसवू नका. मराठ्यांच्या आमदारांना सांगतो, तुम्हाला समाजाने मतं दिली आहे, आरक्षणाचा विषय लावून धरा, मराठ्यांच्या मताचा आदर राखा. प्रश्न मांडला नाही तर गावागावात परिणाम दिसतील. सगळ्या विद्यार्थ्यांसाठी SC-BC लागू करा, OBC धर्तीवर लागू करा, मुलींचे मोफत शिक्षण लागू करा. पुढे प्रशांत कोरटकर यांच्याबद्दल बोलताना जरांगे पाटील म्हणाले, मी अगोदर सांगितलं, सगळ्या सोयऱ्यांवर कारवाई होत नाही, महापुरुषांवर वाईट बोललं तर कारवाई होत नाही, सोलापूरकर कोरटकर यांच्यावर कारवाई होत नाही, महाराजांचा अवमान केला गेलेल्यांना सगळ्यांना धडा शिकवणार आहे, महापुरुषांची विटंबना करणाऱ्यांना मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे. सरकारने हा कायदा नव्याने अधिवेशनात पारित करावा. मारहाणी बाबतीत बोलताना ते म्हणाले, संबंधित व्यक्ती दारू पिऊन गेले मला माहित नाही, मात्र हिंदू देवदेवतांची विटंबना होत असेल तर हे वाईट आहे. व्हिडिओच्या बाबतीत जरांगे पाटील म्हणाले की हा व्यक्ती कोण आहे हे माहित नाही, मात्र हिंदू असल्याने मला दाखवावा लागत आहे. महादेवाच्या समोर नंदी आहे आणि या नंदीच्या पाठीमागे अश्लील चाळे सुरू आहेत, हे अगोदर कधी बघितले नाही, यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. धस यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की तुम्ही सरकार म्हणून पोलीस प्रशासन म्हणून कडक भूमिका घ्या. चटके दिले एका बांधवाला, त्यांना देणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे. आम्ही चटके देणाऱ्यांचे समर्थन करणार नाही, खोक्याला शिक्षा ही झालीच पाहिजे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यासोबत जी भेट घेतली त्याबद्दल मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्याबद्दल जरांगे पाटील बोलत नाहीत, मराठ्यांना त्रास द्यायचा नाही, जातीवाद करायचा नाही असंही त्यांनी म्हटलं. त्याचबरोबर अनिल परबांनी जी स्वतःची तुलना संभाजी महाराजांबद्दल केली त्यावर बोलताना जरांगे म्हणाले की तुम्हाला लोक चांगले म्हणणं, तुम्ही वाईटकडे जात आहात. राजे बरोबर तुलना करणे योग्य नाही, यांना मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी. भैयाजी जोशी यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की सध्या फडणवीस यांचे लोक जाणीवपूर्वक बोलत आहेत, त्यांच्यावर कारवाई होत नाही. लाडकी बहीण योजना ही फसवणूक आहे हे आम्ही सांगत होतो, मात्र अनुभवातून लोक शिकतात. आंदोलन आम्हाला करणे सन्माननीय मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांना आणि अजितदादा पवारांना, माननीय शिंदे साहेबांना विनंती आहे की अधिवेशन सुरू आहे सध्या, या काळात आपण दिलेले शब्द मराठा आरक्षणाच्या बाबतचे आपण पूर्ण करा. मी रोज वेळोवेळी तुम्हाला ही आठवण करून देतोय, तुम्हाला स्मरण करून देतोय. येणारा पुढचा काळ तुमच्यासाठी मग मी खडतड आणणार, हे सुद्धा मी जाहीरपणानं सांगतो. याला काय धमकी फमकी समजू नका, कारण मला माझ्या समाजापेक्षा मोठं काही नाही. आज समाजाच्या लेकराच्या अनेक अडचणी आहेत, त्यामुळं आरक्षणाचा प्रश्न तुम्ही आणखीनही सोडवला नाही. 2.5 वर्ष होत आलेत, सगळ्या सोयऱ्याची अधिसूचना काढलेली 1 वर्ष होऊन गेले, तरी तुम्ही आणखीनही त्यावर कुठलंही कार्य केलं नाही. म्हणून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती आहे की आमची मूळ मागणी 29 ऑगस्टपासूनची आहे, आंदोलन सुरू केलेल्या अंतरवलीला त्या दिवसापासून 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक आहे. मराठ्यांची पोटजात उपजात म्हणून मराठ्यांना सरसकट या राज्यातल्या कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं.
मराठा आणि कुणबी एक ही मूळ मागणी, त्या मागणीपासून आम्ही ठाम आहेत, आणखीनही लांब गेलेलो नाहीत आणि जाणार सुद्धा नाहीत. तसा 2004चा एक अध्यादेश सुद्धा आहे की मराठा आणि कुणबी एक हे म्हणून, तत्सम जात म्हणून मराठ्यांची आहे. आपण या राज्यातला सगळा मराठा हा शेती व्यवसाय करणारा असल्यामुळं त्याला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत, हा एक भाग. दुसरं, सगळ्या सोयऱ्याची अधिसूचना काढलेली 1 वर्ष उलटून गेले, सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी याच अधिवेशनात. तिसरं असं की हैदराबादचं गॅझेटियर, सातारा संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेटियर, औंध संस्थांचे पुरावे हे तातडीनं लागू करून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी याच अधिवेशनात, ही मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती. मी वारंवार मुद्दाम होऊन विनंती करतोय, यात आमची भाषा तुम्ही समजून घ्या. पुन्हा हे काय झालं म्हणायला नको, कारण माझा एक स्वभाव, मी एकदा उतारलो तर मागे सरकत नाही, कारण आम्हाला आझादीच आणखीन मिळालेली नाहीये. आमचं हक्काचं आरक्षण असूनही आम्हाला दिलं गेलेलं नाहीये. त्याच्यामुळं एकदा जर आझादीचं वादळ जर डोक्यात घुसलं तर इथून पाठीमागे इंग्रजाला निजामाला कसं जावं लागलं हे सगळ्यांना माहिती. म्हणून आमच्या लेकरापेक्षा आम्हाला मोठं काय नाही. आमच्या लेकरा बाळांचे आमच्या डोळ्यात एकदा वाटोळे व्हायला लागलेत. आम्ही सहन करणार नाही. म्हणून पुढचे आंदोलन आम्हाला करण्याची वेळ येऊ नये म्हणून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी तातडीनं दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी पूर्ण करावा आणि मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या पूर्ण कराव्यात. 8-9 मागण्या आम्ही दिलेल्या आहेत. केसेस मागं घेऊ, 8 दिवसात घेऊ, 15 दिवसात घेऊ असं म्हणता म्हणता 2.5 वर्ष झाले. एकही राज्यातली आंतरवालीसह केस मागं घेतले नाही. उलट विनाकारण मराठ्यांच्या आंदोलकाला त्रास दिला जातोय, हे सुद्धा समजून घ्या. बलिदान गेलेल्या मराठा समाजाच्या कुटुंबाला आणखीनही निधी आणि नोकऱ्या दिलेल्या नाहीत, त्या तातडीने देण्यात याव्यात. त्याची अंमलबजावणी याच अधिवेशनात झाली पाहिजे. आपण शिंदे साहेबाची, ज्येष्ठ शिंदे साहेबाची समितीला मुदतवाढ दिली. शिंदे समिती काम करत नाही. मराठ्यांना तुम्ही खोटं बोलून फसू नका. नुसती मुदतवाढ दिली, गोड गोड बोलून मराठ्यांच्या भावनेशी मुख्यमंत्र्यांनी न खेळता शिंदे समितीनं रेकॉर्ड शोधायचं काम सुरू करावं, कक्ष स्थापन करावे. ज्या नोंदी सापडल्या त्यांचे प्रमाणपत्र द्यायचे आदेश तातडीनं करा. त्याची अंमलबजावणी प्रत्येक अधिकाऱ्याला करायला लावा. व्हॅलिडिटी दिली जात नाही, जिल्ह्यात पण नाही, आणि आपण विभागवार एक माणूस दिलाय तो पण नाही. राज्यात 4 दिलेत, तेही काम करत नाहीत. ही विनंती आहे. अशा ज्या आमच्या 8-9 मागण्या तुमच्याकडे दिल्यात, याच अधिवेशनाच्या काळात तातडीनं त्याची अंमलबजावणी करा, ही मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे. गॅझेटियर सगळ्याची सगळे याच अधिवेशनात लागू करण्यात आलेच पाहिजेत, ही आमची भूमिका आहे. नसता आंदोलनाच्या पवित्र्यात जर एकदा गेलो तर मग मागं हटणार नाही. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? महिला दिनाचं औचित्य साधून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना एकत्र देणार आहोत. आदिती तटकरे. महिला दिनाचं औचित्य साधून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित हप्ता महिलांच्या खात्यात थेट वितरित करणार आहोत. 2,52,00,000 महिलांना हा हप्ता वितरित करण्यात येणार आहे. एकही महिना असा नाही की महिलांना लाडक्या बहीण योजनेचा हप्ता मिळाला नाही. 8 मार्चचं उद्दिष्ट समोर ठेवून आम्ही फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता देणार आहोत.
टीका तर या योजनेवर सुरुवातीपासूनच होत आली आहे. त्या टीकेकडे फार लक्ष न देता महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल करण्यासाठी दृष्टिकोनातून ही योजना राबवण्याचा प्रयत्न करीत आहोत. महिला दिनाचं औचित्य साधून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जो एकत्रित हप्ता आहे 3000 इतक्या सन्मान निधीचा, हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत. साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही ती DBTच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत. आणि साधारणपणे या औचित्यासाठी किंवा महिला दिनाचा एक विशेष म्हणून आम्ही ह्या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केलेली आहे. ताई, आज खरं तर महिला दिन आहे आणि त्या योजनेवरती अनेक टीका देखील केली गेली, विधान परिषदेमध्ये देखील प्रश्न उपस्थित केले गेले. मात्र आता त्यांना हप्ते मिळत आहेत, तर मग नक्की काय भावना व्यक्त करा? एकही महिना असा नाहीये की ज्या महिन्यात महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाहीये. डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर झालेला आहे. जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा वितरित झालेला आहे. फेब्रुवारी महिना आणि मार्च महिना 8 मार्चचं उद्दिष्ट आम्ही ठेवून त्या ठिकाणी ती तयारी करत होतो, जेणेकरून एक विशेष त्या दिवसाचं एक औचित्य साधून ते आम्हाला महिलांच्या खात्यापर्यंत पोहोचवता येईल. त्याच्यामुळे टीका तर या योजनेवर सुरुवातीपासून होतच आलेली आहे आणि त्या टीकेकडे फार लक्ष न देता महिलांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आम्ही यशस्वीरित्या राबवण्याकडे जास्ती लक्ष देत आहोत. या दोघांनाही भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी ही सत्ताधारी भाजपचे आमदार करत आहेत. आपली काय प्रतिक्रिया आहे? नाही, या निश्चितपणाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असतील आणि आई महात्मा ज्योतिबा फुले असतील यांच्या जी काही मागणी आमचे सन्मान्य वरिष्ठ सदस्य आहेत, ते माजी मंत्री सुद्धा आहेत, यांनी केलेली आहे. आणि जे योगदान त्यांचं समाजासाठी अनेक वर्षांपूर्वीचं आहे त्याचे पडसाद आजही आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि कुठे ना कुठेतरी मुलींच्या शिक्षणाप्रती असेल किंवा त्याचबरोबर समाजामध्ये जी काही सुधारणा आहे ही याची जी सुरुवात असेल, एक सकारात्मक पाऊल असेल आणि त्यावेळेला संघर्ष करून त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी दिलेलं जे योगदान असेल हे आमच्या सर्वांच्या आणि आपल्या सर्वांच्याच आयुष्यामध्ये अमूल्य आहे. आणि त्यांच्यासाठी ही मागणी त्या ठिकाणी त्यांना भारतरत्न मिळावं ही केलेली आहे आणि निश्चितपणाने ही स्वागतार्हच आहे. मला खात्री आहे की केंद्र सरकार, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब याची योग्य ती या मागणीची दखल घेऊन एक आम्हाला सकारात्मक त्यांच्याकडून त्याचे एक उत्तर ऐकायला मिळेल अशीच मी या निमित्ताने अपेक्षा करते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी बहुजनांचे संघर्ष नायक लोकनेते नानासाहेब इंदिसे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक आदेश पगारे, जिल्हाध्यक्ष नाशिक, अनिल सोनवणे, उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र, प्रमोद गांगुर्डे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाशिक, मिलिंद हाटे, युवक शहराध्यक्ष नाशिक. सिंधुदुर्गात धावणार एसटीच्या 150 CNG बसेस कुडाळ, कणकवली आणि वेंगुर्ला आगारात प्रत्येकी 50 गाड्यांचे परिवर्तन. वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आणि डिझेलचे वाढते दर यामुळे होणारा एसटी महामंडळाचा तोटा कमी करण्याच्या उद्देशाने राज्यात CNG वर चालणाऱ्या बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातही CNG बसेस धावणार असून यामध्ये कुडाळ, कणकवली आणि वेंगुर्ले या 3 आगारांचा समावेश असून या आगारांच्या प्रत्येकी 50 बसेसचे CNG मध्ये परिवर्तन केले जाईल. CNG बसेसमध्ये परिवर्तन करण्यासाठी ठाणे येथील कंपनीकडे या बसेस पाठवण्यात येतील. सध्या 2 बसेस सिंधुदुर्गात दाखल झाल्या असून तुर्तास खासगी पंपावर या बसेसमध्ये CNG भरला जाणार आहे. तसेच लवकरच कुडाळ, कणकवली आणि वेंगुर्ले आगारात स्वमालकीचे पंप उभारले जातील अशी माहिती सिंधुदुर्ग विभागाचे यंत्र अभियंता चालन सुजित डोंगरे यांनी ही माहिती दिली. महामंडळामार्फत टोटल 1000 CNG बसेस करण्याचं प्रस्तावित आहे.
त्यामध्ये सिंधुदुर्ग विभागातील कणकवली, कुडाळ आणि वेंगुर्ला या 3 डेपोंना प्रत्येकी 50-50 याप्रमाणे 150 CNG बसेस म्हणजे डिझेल वाहन हे CNG मध्ये कन्वर्ट करण्याचं सध्या काम चालू आहे। यामध्ये 6.5 ते 8.5 या वयातील जी वाहने आहेत आणि ज्यावरती नवीन बॉडी बांधलेली आहे MS मध्ये, ती वाहने आपण ठाणे आणि मुरबाड या ठिकाणी डिझेल वाहनाचं CNG वाहनात रूपांतर करण्यासाठी पाठवतोय आणि ती वाहने इथं आल्यानंतर आपण सिंधुदुर्गमध्ये CNG बसेस आपण टोटल 150 चालवणार आहे। यामध्ये CNG पंपाचं बांधकाम येत्या 3 ते 4 महिन्यात पूर्ण होणं अपेक्षित आहे। तोपर्यंत CNG फ्युएल हे आपण खाजगी पंपधारकांकडून खरेदी करणार आहोत। सध्या स्थितीमध्ये डिझेल वाहनांमुळे प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणावरती होतं। केंद्र सरकारकडूनही त्याच्यावरती बऱ्यापैकी आता निर्बंध आणायला चालू केलेले आहेत। CNG हे ग्रीन फ्युएल आहे, त्यामध्ये जे प्रदूषणाचं प्रमाण आहे ते अत्यंत, त्यातनं जे एक्झॉस्ट गॅसेसमधून जे प्रदूषक बाहेर पडतात त्याचं प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळं पर्यावरणावरती त्याचा काही परिणाम होणार नाही आणि जर झाला तर तो कमीत कमी होईल। आपण 20 बसेस डिझेल वाहनाचं CNG वाहनामध्ये रूपांतर करण्यासाठी त्या ठिकाणी पाठवलेले आहेत। त्यातील जवळपास 3 वाहने सध्या आपल्याला प्राप्त झालेली आहेत, त्याची तपासणी चालू आहे। तपासणी झाल्यानंतर सदरची वाहने कुडाळ आगारास आणि वेंगुर्ला आगारास वर्ग करण्यात येतील। CNG वाहनामध्ये रूपांतर करावायची ती वाहने 3 ते 3.5 महिन्यामध्ये आम्ही पूर्ण करून 150 वाहने सिंधुदुर्ग विभागात CNG वरती चालतील। महापुरुषांबद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कठोर कायदा बनवा, खासदार उदयनराजे भोसले यांची राज्य सरकारकडे मागणी। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज तसेच इतर महापुरुषांवर अनेकदा चुकीची वक्तव्य केली जातात। महापुरुषांविरोधात वक्तव्य करणाऱ्यांवर कोणतीही कठोर कायदा राज्यात नसल्याने अशी चुकीची वक्तव्य करणाऱ्यांना मोकळीक मिळते। त्यामुळे आता देशात महापुरुषांच्या विरोधात कोणीही चुकीचे वक्तव्य करेल त्याच्या विरोधात कठोर कायदा राज्य सरकारने पारित करावा आणि तो कायदा सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर करावा। अशा मागणीसाठी छत्रपती घराण्याचे वंशज खासदार उदयनराजे भोसले हे आक्रमक झाले असून त्यांनी आज पत्रकार परिषद घेत याबद्दलची मागणी राज्य सरकारकडे केली आहे। जाहीर करणं, शासनाने जाहीर केलं पाहिजे। शासन म्हणजे फक्त सत्ताधारी पक्ष नाही, जेवढे काय सभागृहात बसलेले सत्ताधारी विरोधक असू दे नाहीतर कुठल्याही पक्षाचे असू दे, या सगळ्यांनी एक छत्रपती शिवाजी महाराजांचा शासन मान्य अधिकृत इतिहास महाराष्ट्र शासनाने संपूर्ण खंड स्वरूपात प्रसिद्ध करावा, ज्याच्यामुळं सारखं जे वादविवाद जे होतात ते संपुष्टात येतील। त्याबरोबर कोणी पण काय एखाद्याला पिक्चर काढायचं असेल, TV सिरियल काय असेल, जे काय असेल त्याला आपण सिनेमॅटिक लिबर्टी म्हणतो, त्याच्यावर सुद्धा कायदा याच्यावर आला पाहिजे की ह्या संपूर्ण हे करत असताना कुठली तरी कादंबरी काल्पनिक ह्याच्यातनं जर तुम्ही हे करत असाल, अनेक कुटुंब असे जे घराणे होते, मी घराणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातले असतील, वेगवेगळ्या देशातले असतील,
या लोकांनी संपूर्ण या लोकांनी आयुष्य वेचलं. एखादा काल्पनिक ह्याच्या आधारावरती तुम्ही ज्यावेळेस एखादं चित्रपट हे करता, रिलीज करता, ते करायच्या अगोदर इतिहास जे काय त्याची अशी एक कमिटी बनवली पाहिजे, ज्यांनी समितीच्या माध्यमातून नेमली पाहिजे की ते पहिलं ते तुमची जी काही स्क्रिप्ट असेल ती त्या समितीच्या समोर गेली पाहिजे. त्या समिती अभ्यास करते त्यातलं काय हे चुकीचं आहे. आणि काल्पनिकच्या ह्याच्या आधारावरती जेव्हा हे होतं त्यावेळेस तुम्हाला सांगतो की तेढ निर्माण होतं. काल संपूर्ण शिर्के कुटुंबातले बरेच लोक आले होते. ते म्हणाले की छावा ह्या चित्रपटात की शिर्केंनी महाराजांना पकडून दिलं, असं कुठं इतिहासात नोंद नाही. तसं जर असतं मला सांगा तर स्वेरिका झाल्या असत्या का? हा मला सांगा. ते म्हणले की आम्ही कुठं जरी गेलो लोक म्हणतात की आमच्याकडे त्या नजरेने बघतात. भलं ते आता कुठल्या व्यवसाय करत असतील किंवा कुठल्या प्रोफेशन मध्ये जरी असले तर नाही म्हणलं तरी प्रत्येकावरती त्यांना त्याच्यावरती गदा येते. लोक त्यांच्याकडे बघण्याचा एक वेगळा अँगल निर्माण होतो कारण नसताना. आणि समाजातील तेढ निर्माण करण्याचं काम हे जे लोक करतात, यासाठी हा कायदा याच अधिवेशनात जर खऱ्या अर्थाने या सभागृहामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक पक्षातल्या लोकांचं जर खरंच तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानत असाल, मग मुख्यमंत्री असू दे, दोन्ही उपमुख्यमंत्री असू दे, विरोधी पक्ष नेते असू दे किंवा सगळे जे काय वेगवेगळ्या पक्षाचे पक्ष नेते असू दे, तर तुम्ही खऱ्या अर्थाने करत असाल तर दाखवून द्या या महाराष्ट्राच्या जनतेला की हे संपूर्ण जे काही मी बोललोय हे खऱ्या अर्थाने तुम्ही हा कायदा ह्याच ह्याच्यात तुम्ही पारित करा. अन्यथा लोकांना माझ्यावर सोडून द्या, पण लोकांना तुमच्यावरचा सुद्धा विश्वास उडून जाणार. कुठंतरी महाराजांच्या नावाने जेव्हा असं वक्तव्य केलं जातं त्याचं बाकीचं बाबतीत सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. तेढ निर्माण झाला, तिथं दंगली होतात, दंगलीमध्ये कारण नसताना लोक मृत्युमुखी जातात. हे सगळं थांबत आणि हे थांबवण्याचं काम केवळ सत्ताधारी नाही, विरोधी नाही, सगळ्या एकंदरीत जेवढे काय पक्ष आहेत, जेवढे लोकप्रतिनिधी आहेत ज्या महाराष्ट्रातले त्या सगळ्यांचे आहेत. आणि महाराष्ट्र शासनाने स्पेशल लॉ हा या लोकांच्या वतीने माझं तर आहेच पण लोकांच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने तुम्ही करावं, केलंच पाहिजे. नाही केलं तर चांगला गोंधळ होतो. कोण हा बोलतोय म्हणजे शेवटी होतं काय, बाकी काय होत नाही. हा हे म्हणणार नाही आम्ही हे करू ते करू. ते आता सगळे मंत्री साहेब, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार सगळे एक लक्षात घ्या, गोंधळ का फक्त सभागृहात याच विषयावरती होतोय ना. मग हा कायदा पारित करा म्हणजे काय, ते एक म्हण आहे ना, म्हणजे गोंधळ म्हणतो की त्याला मला हिंदीमध्ये काय शोर म्हणतात ना, बरोबर. शोर आता बंद करा, आता शिकार करा हा कायदा पारित करून. नाहीतर लोक उद्या तुम्हाला कोणी पण असू दे, हा जर कायदा पारित झाला नाही तर महाराष्ट्रातले लोक तुम्हाला जनता माफ करणार नाही. या ठिकाणी आवर्जून मला सांगायचं वाटते, कारण की अनेक लोकांची मन दुखवले गेले. वाटेल त्या परिस्थिती आहे, गरजेचं नाही, झालंच पाहिजे. ही लोकांची मागणी केवळ माझी एकट्याची नाही. मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला जे वाटते ना, कोणाला संपूर्ण महाराष्ट्रातल्या जे आता राज्यकर्ते, विरोधी पक्ष किंवा वेगवेगळ्या पक्षातल्या, मला आव्हान आहे, माझं आव्हान आहे तुम्हाला, हे जर झालं नाही तर मग लोकांना वाटेल की तुमचं महाराजांवरती अजिबात प्रेम नाहीये. आणि मला नाही वाटत
की तुमचं तसं काय आहे, तुमचं महाराजांवरती प्रेम आहे, तर ते कायदा पारित करून ते दाखवून द्या जनतेला आता की वेळ आहे. साहेब, याच्या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी काही बोलणं केलंय का, हा कायदा पारित व्हावा यासाठी? काय एक लक्षात घ्या, मी आता जे बोललोय ना त्यांनी केलं नाही तर मग काय त्याला काय लोक त्यांना जाब विचारतात. जाब विचारण्यामध्ये केलंच पाहिजे त्यांनी का? प्रत्येकाने फक्त नुसतं निवडणुकीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, मग घेऊ नका ना. त्याला सांगून तरी टाका, नाही कायदा पारित करायचा ना सांगून टाका की आम्ही नाही करत, आम्हाला माहित नाही पण छत्रपती शिवाजी महाराज होते, एवढं धाडस तरी दाखवा ना. मग लोक तुम्हाला कुठं तुमच्या सगळ्यांना कोणी पण असू दे त्यांना लोक जागा दाखवतील ना. लोक जेव्हा आमदार आणि खासदारांना निवडून देतात ती जनता आहे, जनार्दन आहे, लोकशाहीतले ते राजे आहेत, तुम्ही त्यांचे प्रतिनिधी द्या. त्यांच्या भावना लक्षात घेऊन जर केलं नाही तर तुम्हाला जे काही परिणामाला सामोरं त्या सगळ्यांना सर्वांनाच त्यांना काय मला सुद्धा सामोरे जावं लागणार. तुमची पुढची भूमिका काय असणार या विषयावर? पारित नाही झालं त्यांना करावंच लागणार ना. पारित नाही झालं म्हणजे तसं नाही करणार, म्हणजे मग ते वेगळी तुमचं वेगळी प्रेम किंवा वेगळी आदर्श म्हणून असं म्हणजे महाराजांबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही असं लोकांना म्हणजे मला किंवा सर्वसामान्य लोकांना तेच वाटतात ना. पण महाराज साहेब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपले मित्र आहेत आणि त्या गोष्टीत आपण बोलता, मग ही गोष्ट ऐकत नाहीत का ते आपले? अरे बाबा ऐकून घ्या एक मिनिट, हा कायदा ते करणार, त्यांना करावाच लागणार. आणि दुसरी गोष्ट हे जे टिप्पणी होतात केलं ना तर महाराष्ट्र जनतेला महाराजांची शपथ आहे. तुम्ही त्या तुमच्या लोकप्रतिनिधींना जाब विचारा फक्त. आणि सातत्यानं हे जी भूमिका महापुरुषांच्या बद्दल ते एकाच विचारधारेच्या लोकांकडून जास्त वेळा झालेली आहे आणि त्याच विचारधारेचं सरकार आहे त्यामुळे ते करत नाहीये. विचारधारा म्हणण्यापेक्षा विचारधारा ही विकृत लोकांची विचारधारा आहे. ते कुठल्या जातीतले नाही, ते कुठल्या पक्षातले नाही, फक्त विकृती. आता कोरटकर तर सगळ्या भाजपच्या नेत्यांच्या जवळ त्याचे फोटो सगळे आहेत, राहुल सोल सगळे RSS आणि त्या भाजपच्या नेत्यांच्या जवळचे. शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर गुज्जर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, देवलाली कैंप 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi medium, 11th and 12th commerce and science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखपदी माजी नगरसेवक DG सूर्यवंशी यांची निवड. विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने नाशिक शिवसेना ठाकरे गटात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. शिवसेना ठाकरे गटाची जिल्हा कार्यकारिणी गुरुवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे माजी नाशिक जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांची उपनेतेपदी तर पक्षात मागील काही वर्षांपासून एकनिष्ठ कार्यरत असलेले नाशिक महानगरपालिकेचे माजी नगरसेवक DG सूर्यवंशी यांची जिल्हा प्रमुख म्हणून निवड करण्यात आली. मागील काही वर्षांपासून पक्षात कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता एकनिष्ठेने काम करत आहे आणि यापुढे देखील जिल्ह्यात पक्षाला बळकट करण्यासाठी काम करणार असल्याचे माजी नगरसेवक तथा नवनिर्वाचित जिल्हा प्रमुख DG सूर्यवंशी यांनी सांगितलं. माजी नगरसेवक DG सूर्यवंशी यांची जिल्हा प्रमुख पदी निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत त्यांचं स्वागत केलं, तर त्यांच्या घरच्या नेत्यांची औक्षण करून तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अमर सोळंके, BBS न्यूज, नाशिक. गेल्या अनेक वर्षांपासून बाल शिवसैनिक ते कॉलेज लाईफ आणि 2000 पासून नाशिकमध्ये असताना शिवसैनिक, शाखा प्रमुख, वार्ड प्रमुख, विभाग प्रमुख, शहर प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, 2 वेळेस पक्षाचा नगरसेवक आणि आज आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, आदित्यजी ठाकरे साहेब, आमचे नेते संजयजी राऊत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्हा प्रमुख पद मिळालेलं आहे. खरं तर आताच म्हटल्याप्रमाणे लहानपणापासून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित काम करत आहोत.
गेल्या अनेक दशकांमध्ये राणे गेले, राज ठाकरे साहेब गेले, मधल्या काळामध्ये जे महाराष्ट्रात गद्दारी झाली आणि अनेक प्रलोभनं आम्हाला आली, पण आम्ही कधीच आमच्या जागेवरनं हललो नाही. या जिल्ह्यात महाराष्ट्रात असे अनेक लाखो शिवसैनिक आहेत जे आज पण जागेवर आहेत आणि म्हणून कदाचित पक्षाची चांगली बळकटी आमच्या हातून घडेल. आणि हे सर्व काम करत असताना नाशिक जिल्ह्यातील, नाशिक शहरातील सर्व वरिष्ठ पदाधिकारी आदरणीय सुनीलभाऊ बागुल, दत्ताजी गायकवाड, वसंतजी गीते, विनायकजी पांडे, आदरणीय सुधाकर बडगुजर, आमचे महानगर प्रमुख विलासनाथ शिंदे आणि आत्ताच्या आमच्याबरोबर असलेली कार्यकारिणी जी आहे, ज्यांच्याबरोबर अनेक वर्ष मी काम केलेले, यांना सर्वांना बरोबर घेऊन पुनश्च पक्षाचे विचार, पक्षाची बांधणी, पक्षाचे ध्येय धोरणं हे लोकांपर्यंत पोहोचू. ग्रामीणमध्ये, खेड्याखेड्यात, वाड्यावाड्यात, पाड्यांमध्ये जाऊ, शहरामध्ये गल्लीत जाऊ, चौकात जाऊ, सर्व गल्लीबोळात आम्ही जाण्याचा आमचा मानस आहे. आणि पुनश्च जनतेच्या दरबारात जाऊन, प्रशासनाचा आणि शासनाच्या दरबारात जाऊन लोकांचे, कामगारांचे, विद्यार्थ्यांचे, युवकांचे, महिलांचे जे जे काही प्रश्न असतील ते शिवसेनेच्या माध्यमातून सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार. पद भेटेल आपल्या माध्यमातून. आता प्रथमतः आता 1-2 दिवसानंतर कोर कमिटीच्या माध्यमातून चर्चा करून जिथं जिथं आमच्या शाखा आहेत त्या शाखा पुनरुज्जीवित करून, मागच्या काळामध्ये अतिशय चांगलं काम सुधाकर भाऊंनी केलेलं आहे आणि आता त्यांचं सुद्धा अभिनंदन, ते उपनेते झालेले आहेत. तर शाखा वाढवणं, सभासद नोंदणी करणं, जे जुने जाणते शिवसैनिक आहेत, जे माजी पदाधिकारी, त्यांच्या घरी जाईल, त्यांच्याशी संवाद करेल, त्यांना मेन प्रवाहात आणेल आणि जे नवीन युवक आहेत, नवीन युवती आहेत, यांना सुद्धा पक्षात घेऊन पक्ष संघटनेची काही जबाबदारी देऊन अशा प्रकारे पक्षाचे विचार रुजवायचं काम आम्ही करणार आहोत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी बहुजनांचे संघर्ष नायक लोकनेते नानासाहेब इंदिसे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक आदेश पगारे, जिल्हाध्यक्ष नाशिक, अनिल सोनवणे, उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र, प्रमोद गांगुर्डे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाशिक, मिलिंद हाटे, युवक शहराध्यक्ष नाशिक. नाशिकमध्ये साकारणार कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्र, निमाच्या मागणीला मनपा आयुक्त मनीषा खत्रींचे पाठबळ. तपोवनातील आरक्षित जागेत कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्र उभारण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे. बुधवारी त्या दृष्टीने महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, निमाचे अध्यक्ष आशिष नहार व पदाधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष जागेची पाहणी करून हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आदेश दिले. नाशकात उत्पादित होणाऱ्या वस्तूंसाठी जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी निमातर्फे गेल्या अनेक वर्षांपासून उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे औद्योगिक प्रदर्शन भरविले जाते. मात्र शहरात कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्र नसल्याने डोम उभारणे, संपूर्ण इलेक्ट्रिफिकेशन, स्टॉल उभारणी यासह शासकीय परवानग्या यावर आयोजकांचा मोठा खर्च होतो. त्यामुळे नाशकात कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्र उभारावे यासाठी निमाने सातत्याने पाठपुरावा करून तपोवनातील जागा त्यासाठी सुचवली असून जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनीही गेल्या आठवड्यात सदर प्रस्तावासाठी विशेष निधी प्राप्त करून देण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. याची आठवण निमाचे अध्यक्ष आशिष नहार यांनी मनीषा खत्री यांना करून दिली. निमा ते तपोवन येथील जागेवर कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव मांडला. कुंभमेळा काळ वगळता इतर 11.5 वर्षांसाठी हे केंद्र सुरू ठेवता येईल. निमाने यासाठी लवकरच अभ्यासपूर्ण आराखडा सादर करावा असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. नाशिक महापालिकेचे शहर अभियंता संजीव अग्रवाल, निमाचे सचिव राजेंद्र अहिरे, उपाध्यक्ष मनीष रावल, सचिन कंकरेज, किरण खाबिया, कैलास पाटील, नितीन आव्हाड, सतीश कोठारी, मिलिंद राजपूत तसेच मनपाचे अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते. दिल्ली, मुंबई, बंगळुरू, अहमदाबाद, हैदराबाद आदी शहरांमध्ये भव्य असे कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्र सरकारने साकारले आहे. त्याच धर्तीवर नाशकात कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्र तपोवनच्या जागेवर अस्तित्वात आल्यास हे नाशिक शहर पासून जवळ असून व नाशिकचे ब्रँडिंग करणे शक्य होईल आणि विविध क्षेत्रात नाशिकचे नाव जागतिक नकाशावर चमकेल असेही नहार यांनी निवेदनात नमूद केले आहे. दरम्यान कायमस्वरूपी प्रदर्शनासाठी लागणारी जागा तसेच त्याच्या निधीबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात येणार आहे. नाशिककरांचे स्वप्न लवकरच साकार व्हावे या दृष्टीने आपले प्रयत्न असल्याचे आयुक्त मनीषा खत्री यांनी निमाच्या शिष्टमंडळास सांगितले.